महाराष्ट्र माझा, प्रत्येक गावातून आणि प्रत्येक जिल्ह्यातून थेट तुमच्यापर्यंत। माथेरान हिल स्पोर्ट्स क्लबचे आदित्य ठाकरे यांच्या हस्ते अनावरण। मोबाईलमध्ये गुंतण्यापेक्षा मैदानी खेळ खेळा, आदित्य ठाकरे यांचा विद्यार्थी व खेळाडूंना सल्ला। जागतिक स्तरावर थंड हवेचे ठिकाण म्हणून प्रसिद्ध असलेल्या माथेरानमध्ये माथेरान हिल स्पोर्ट्स क्लब यांनी रायगड फुटबॉल असोसिएशनची मान्यता व प्रसादभाई सावंत मित्र परिवार यांच्या विशेष सहकार्याने खेळातून पर्यटन व पर्यटनातून रोजगार ही संकल्पना राबवण्यासाठी माथेरान हिल्स कप 2023 चे संस्करण 2 चे माथेरान येथील वीर हुतात्मा भाई कोतवाल क्रीडा संकुल ऑलिम्पिया मैदान येथे दिनांक 1 मे ते 7 मे पर्यंत आयोजन केले होते। या आयोजित फुटबॉल स्पर्धेतील विजयी संघाच्या बक्षीस वितरण सोहळ्यास प्रमुख मान्यवर म्हणून युवा सेना प्रमुख, माजी मंत्री व आमदार तथा मुंबई फुटबॉल असोसिएशनचे अध्यक्ष आदित्य ठाकरे व विधान परिषदेचे आमदार तथा भारतीय कामगार सेनेचे उपाध्यक्ष सचिन भाऊ अहिर, असोसिएशन फुटबॉल क्लबचे डायरेक्टर व आंतरराष्ट्रीय माजी खेळाडू दिनेश नायर यांची उपस्थिती लाभली होती। माथेरान हिल स्पोर्ट्स क्लब यांनी रायगड फुटबॉल असोसिएशनची मान्यता व प्रसादभाई सावंत मित्र परिवार यांच्या विशेष सहकार्याने खेळातून पर्यटन व पर्यटनातून रोजगार ही संकल्पना राबवण्यासाठी माथेरान हिल्स कप 2023 संस्करण व या फुटबॉल स्पर्धेमध्ये मुंबईतील विविध 22 फुटबॉल संघ सहभागी झाले होते। दुसऱ्या टप्प्यातील वयोमर्यादा 15 वर्ष व वयोमर्यादा 18 वर्ष या गटात नामांकित अशा 6 टीम दाखल झाल्या होत्या। त्यामध्ये ठाणे सिटी फुटबॉल क्लबने प्रथम क्रमांक, तसेच कळवा फुटबॉल क्लबनी द्वितीय व फुटबॉल वर्ल्ड यांनी तृतीय क्रमांक पटकावला असून ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी युवा सेना सचिव श्रेयस गायकवाड, युवा अधिकारी निमेश मेहता, साहिल बागडे, विनीत कदम, ओम शिंदे, अयान महाबले, सैफ शेख, पवन समंतराय, रोहन यादव यांनी विशेष प्रयत्न केले। तर या बक्षीस वितरण सोहळ्याप्रसंगी आदित्य ठाकरे यांनी उपस्थित खेळाडू व शाळेतील विद्यार्थ्यांशी दिलखुलास चर्चा केली व सध्या मोबाईलमध्ये विद्यार्थी व युवा पिढी मोठ्या प्रमाणात गुंतली असल्याने त्यांच्या खेळाकडे होणारे दुर्लक्ष व त्यांच्या शरीराचा खुंटत चाललेला विकास पाहता त्यांनी विद्यार्थी व युवा पिढीला मोबाईलमध्ये गुंतण्यापेक्षा मैदानी खेळ खेळा असा महत्त्वाकांक्षी सल्ला देत मी इथे मुंबईहून आलेल्या 22 फुटबॉल क्लबमधील तसेच माथेरानमधील स्थानिक फुटबॉल खेळाडू यांना प्रोत्साहन देण्यासाठी माथेरानमध्ये आलो आहे। हा कार्यक्रम किती मोठा आहे यापेक्षा माथेरानच्या लाल मातीमधून देशाला फुटबॉलपटू मिळवून देण्यासाठी आमचा प्रामाणिक प्रयत्न आहे व राहील असे प्रतिपादन युवा सेना प्रमुख, माजी मंत्री व आमदार तथा मुंबई फुटबॉल असोसिएशनचे अध्यक्ष आदित्य ठाकरे यांनी केले। तर माथेरानमध्ये खेळातून पर्यटन व पर्यटनातून रोजगार अशी संकल्पना राबवण्याची सूचना मुंबई फुटबॉल असोसिएशनचे अध्यक्ष आणि युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी 2017 मध्ये केली असल्याचं आठवण करून देत त्यावेळी माथेरानमध्ये मुंबई फुटबॉल असोसिएशन यांच्याकडून फुटबॉल खेळाचे प्रशिक्षण शिबिर आयोजित केले होते। माथेरानमधील ऑलिम्पिया रेस कोर्स मैदानाचा कायापालट करण्याचा मनोदय व्यक्त केला होता व आता माथेरानमध्ये खेळातून पर्यटन ही संकल्पना राबवली जात असल्याने मी समाधानी आहे असे माथेरानमधील असेंब्ली हॉलमध्ये आयोजित केलेल्या बक्षीस वितरण सोहळ्यात आदित्य ठाकरे यांनी आपले माथेरानप्रती असलेल्या प्रेमापोटी मनोगत व्यक्त केले। यावेळी युवा नेते, माजी मंत्री व आमदार तथा मुंबई फुटबॉल असोसिएशनचे अध्यक्ष आदित्य ठाकरे यांच्यासोबत विधान परिषदेचे आमदार तथा भारतीय कामगार सेनेचे उपाध्यक्ष सचिन भाऊ अहिर, असोसिएशन फुटबॉल क्लबचे डायरेक्टर व आंतरराष्ट्रीय माजी खेळाडू दिनेश नायर, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपजिल्हा प्रमुख नितीन सावंत, माथेरान शहर प्रमुख प्रसाद सावंत, माथेरानचे माजी नगराध्यक्ष अजय सावंत, विवेक चौधरी, युवा सेना तालुका अधिकारी प्रथमेश मोरे, शहर संघटक कुलदीप जाधव, शहर सचिव शकील पटेल, उपशहर प्रमुख सागर पाटील, महिला शहर संघटक परिंदू मोरे, माजी नगरसेविका सुषमा जाधव, सोनम दाभेकर, कीर्ती मोरे, ज्योती सोनवणे, राजेंद्र शिंदे, नरेश काळे, राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हा चिटणीस अजय सावंत, महिला शहर अध्यक्ष स्वाती कुमार, काँग्रेस शहर अध्यक्ष विजय कदम, उपाध्यक्ष बिलाल महापुळे, आरपीआय अनिल गायकवाड, शिवसेना ठाकरे गट प्रमुख बंडू क्षीरसागर, माथेरान पतसंस्थेचे उपाध्यक्ष विनंती घावरे, संचालक गिरीश पवार, विजय गंगाराम कदम आदी मान्यवर उपस्थित होते। महाराष्ट्र माझासाठी गणेश पवार, कर्जत। माथेरान हिल स्पोर्ट्स क्लब इथे लॉन्च करत आहोत आणि दुसरी गोष्ट म्हणजे मुंबई फुटबॉल असोसिएशनच्या आमच्या 24 टीम्स इथे येऊन ऑलिम्पिया मैदानाला खेळून गेल्या।
तर त्या सगळ्यांना भेटायला प्राईज डिस्ट्रीब्युशनसाठी आणि ह्या स्पोर्ट्ससाठी आलेले स्पोर्ट्स लॉन्चसाठी. हिल्स स्पोर्ट्स म्हणजे नक्की काय असणार आहे त्यामध्ये? हिल स्पोर्ट्स म्हणजे मुळात इथे काही ठराविक खेळ आपले क्रिकेट फुटबॉल वगैरे आणि मग काही प्रयत्न असेल की साहसी खेळ देखील करायचा, पण मुलांना इथे खेळायची संधी देणं हे खूप महत्त्वाचं. मला आठवतं 2017-18च्या वेळी मी इथे आलेलो तेव्हा अनेक वेगळ्या इथे मुलांसाठी आम्ही फुटबॉलची स्पर्धा भरवलेली, तेव्हा देखील या मुलांना खूप मजा आलेली. आणि मुळात मैदानी खेळ हे सतत खेळले गेले पाहिजे, त्याच्यासाठी थोडं प्रोत्साहन देण्यासाठी आलं. माठदारांच्या मोठे वेणगाव येथील आयुष्य फार्म हाऊस, जिथे तुम्ही घेऊ शकता तुमच्या परिवारासह सुट्टीचा आनंद. निसर्गाच्या सानिध्यात आणि कर्जत शहरापासून अवघ्या हाकेच्या अंतरावर असलेलं आयुष्य फार्म हाऊस पर्यटकांसाठी सज्ज आहे. राहण्याची व जेवणाची उत्तम प्रकारे सोय, तसेच स्विमिंग पूल, रेन डान्स, एसी रूम, खेळण्यासाठी ऐसपैस जागा, गेम आणि आकर्षक गार्डन तसेच सर्व सोयी सुविधा उपलब्ध. पत्ता मोठे वेणगाव, कर्जत, रायगड. बुकिंगसाठी संपर्क भाई गायकार 88 88 38 11 11, अभिषेक गायकार 88 88 37 11 11, अवंतिका गायकार 77 20 04 56 78. तुमच्या परिवार आणि मित्रांसोबत सुट्टीचा आनंद घेण्यासाठी आत्ताच बुक करा आयुष्य फार्म. महाराष्ट्र माझाला सबस्क्राईब करा आणि बाजूचा बेल आयकॉन प्रेस करून मिळवा आपल्या परिसरातील ठळक आणि ताज्या घडामोडी.